सातारा मुंबई महामार्गावर 53 ठिकाणी स्पीड लिमिट कॅमेऱ्यांची करडी नजर राहणार। कॅमेरे वाहनांच्या वेगाचं मोजमाप करणार। वेगमर्यादा ओलांडल्यास जबर दंड भरावा लागणार। परिवहन मंत्र्यांच्या हस्ते काशीमीरा परिसरात आरटीओ कार्यालयाचं उद्घाटन। MH58 अंतर्गत सरकारनं मीरा भाईंदर आरटीओला दिली मान्यता। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेताळ बांबर्डे गावात झाली जलक्रांती। शेतकऱ्यांच्या प्रयत्नातून शेतीसाठी मिळालं मुबलक पाणी। मे महिन्यातील शेतीसाठी होणारी पाणी टंचाई झाली दूर। नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याला सरासरी 1200 रुपयांचा दर। कांद्याला दर मिळत नसल्यानं शेतकरी संघटना आक्रमक। कांदा निर्यातीवर त्वरित अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नाशिकमधल्या माड सांगवी इथं गारपिटीचा पाऊस। कडाक्याच्या विजांसह गारपीट। अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात। जळगाव शहरात एका महिन्यात सोन्याच्या दरात तब्बल 6,000ची वाढ। सोन्याच्या दरानं गाठला उच्चांक। सोन्याचा आजचा दर 91,300 रुपये प्रति तोळा। उल्हासनगरमध्ये मराठीच्या मुद्द्यावरनं मनसे आक्रमक। बँकांना दिला 2 दिवसांचा अल्टिमेटम। मराठीत व्यवहार न झाल्यास दिला आंदोलनाचा इशारा। बदलापूरमध्ये मुलानंच वडिलांची केली हत्या। प्रॉपर्टीच्या वादातून मुलानं केली हत्या। पोलिसांनी गुन्हा दाखल करत मुलाला घेतलं ताब्यात। पिंपरी चिंचवडच्या नेहरू नगर परिसरातील गादीच्या कारखान्याला भीषण आग। आगीमध्ये 3 महिला जखमी। जखमी महिलांवर उपचार सुरू। नांदेडमध्ये विद्युत रोहित्राला अचानक लागली आग। आगीमध्ये 4 मोटरसायकल जळून खाक। सुदैवानं जीवितहानी नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।